आणि दुसरी गोष्ट, आज आपण कुठेही गेलो तर महाराष्ट्राची जी ओळख सांगतो मिसळ, तर मिसळचं जन्मदातेसुद्धा हे कुटुंब आहे. म्हणजे आपण दुसरीकडे गेल्यानंतर आपलं समाधान होत नाही. मग का होत नाही, तर ही कमतरता होती, ती कमतरता होती. मग त्या कमतरता आम्ही आपल्या व्यवसायामध्ये काढून टाकल्या, की आपण थोडा रस्सा करू, तो संपला की दुसरा करू. कांदा थोडा कापू, तो संपला की नंतर कापू. त्याप्रमाणे ती क्वालिटी मेंटेन झाली संध्याकाळपर्यंत. ब्रँड तयार झाला, की जर मिसळ खायची ना तर चंद्रस्वामी जाऊन खायची. तर ती का खायची, तर ती ताजेपणा आहे म्हणून. ताजेपणा आहे. पण मी ऐकले की तुमचा फरसाण मुख्यमंत्र्याच्या घरी सुद्धा जातो, आत्ताचे देवेंद्र फडणवीस आहे, बरोबर, त्यांच्या घरापर्यंत फरसाण जातो. तर तो हॉटेलमध्ये येताना पैसे कसे वाचतील ह्याप्रमाणे तो बघायचा. मग ती टक्करचा जन्म त्यातनं झालेला. मग टक्कर हा काय प्रकार? हा तो. तर आम्ही काय करतो, कामगारांची एक टीम तयार करतो, की बाबा तू हे 4 वस्तू बनवायच्या आहेत आणि 4 वस्तू ह्याचं तू शिक, आणि जिथं जिथं फ्रँचाईज आम्ही देणार आहे तिथं तू जाऊन बनव. मकर अनासपुरे आले होते, तुमचे सयाजी शिंदे येतातच नेहमी, नंतर आता उदयनराजे आहेतच, शिवेंद्रराजे आहेत. शिवेंद्रराजे मिसळ खात नाहीत, कांदे बिळे खातात. नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरसपाणी पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे सगळ्यांचं. आरसपाणी पॉडकास्टला अल्पावधीत आपण खूप प्रतिसाद दिलेला आहे, त्यामुळे वेगवेगळी माणसं साताऱ्यामध्ये भेटावीत आणि ती जगासमोर यावीत अशी भूमिका आरसपाणी पॉडकास्टमधून आपण घेतलेली आहे, की ज्या माणसांवर समाजाचा फारसा फोकस नाही किंवा ही माणसं नेमकी काय आहेत ही समाजाला नीटशी माहिती नाही, त्या माणसांचा तळ शोधणे, पारदर्शक पद्धतीनं त्यांचा प्रवास मांडणे, अशा अनेक गोष्टी आपण ह्या पॉडकास्टमधून करतो आहे. आज आपल्याला जे भेटायला आलेले आहेत त्यांचं नाव सांगितलं तर ओळख पटणार नाही, पण त्यांच्या व्यवसायाचं जर नाव सांगितलं तर एका मिनटात सगळा सातारा जिल्हा किंवा महाराष्ट्रातनं जी माणसं साताऱ्यात येतात ती त्यांना ओळखतील. ह्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे वसंत जोशी. वसंत जोशी हे आपले हॉटेल चंद्रविलास जे आहे साताऱ्यातलं एक प्रसिद्ध हॉटेल आहे आणि त्याचे ते मालक आहेत. म्हणजे चंद्रविलास नावाची पूर्वी मुंबईमध्ये 250हून अधिक हॉटेल्स होती. गुजरातवरून जी माणसं महाराष्ट्रामध्ये पूर्वी स्थलांतरित झालेली आहेत किंवा जी कुटुंब स्थलांतरित झालेली आहेत त्या कुटुंबापैकी एक वसंत जोशी यांचं एक घर आहे. आणि वसंत जोशी हे नाव आता सातारकरांना गुजराती वाटत नाही, तर ते महाराष्ट्रीयनच वाटतं. म्हणजे आज आपण बिहार आणि उत्तर प्रदेशमधून फार मोठा लोंढा महाराष्ट्रात येतो असं ऐकलं आहे आणि आता आपल्याला वाटतं की गुजरातची माणसं फार श्रीमंत आहेत, पण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गुजरातची माणसं महाराष्ट्रात यायची आणि त्यांचा व्यवसाय हा हॉटेलचाच असायचा. फक्त त्यावेळेस ते आचारी म्हणून काम करायचे किंवा आत्ता जे आपण प्रसिद्ध शेफ म्हणून ज्यांना ओळखतो तर त्या काळातले हे प्रसिद्ध शेफच आहेत. आणि आता नंतर मग त्यांची नामकरण बदलत गेली, आचारी, हॉटेल व्यावसायिक, असा एक मोठा प्रवास त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, आज आपण कुठेही गेलो तर महाराष्ट्राची जी ओळख सांगतो मिसळ, तर मिसळचं जन्मदातेसुद्धा हे कुटुंब आहे किंवा चंद्रविलास नावाची हॉटेलची साखळी ज्यांनी निर्माण केली त्यांचा मोठा वाटा मिसळ तयार करण्यामध्ये आहे. तर त्या मिसळची कथासुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार वसंत शेठ. नमस्कार. आपण आज आमच्या पॉडकास्टमध्ये आला, आपलं स्वागत. हॉटेल चंद्रविलास हे सातारकरांना एक असं नाव आहे की सकाळी उठलं आणि घरात समजा काय असेल नसेल तरी आणि घरात असलं तरी खाण्याची इच्छा व्हावी आणि रविवारी तर खास हॉटेल चंद्रविलासच्या बाहेर लाईन लागलेली असती. म्हणजे आम्ही सुद्धा आलो तर आम्हाला सुद्धा अर्धा एक एक तास थांबावं लागतं. तर हॉटेल चंद्रविलास ह्या नावाची काय परंपरा आहे किंवा हॉटेल चंद्रविलास हे एक अतिशय वेगळं किंवा निराळं नाव आहे चंद्रविलास नावाचं. तर ह्या नावाची गोष्ट आणि तुम्ही हॉटेल व्यवसायात कसे काय आला किंवा तुमचं कुटुंब, तुमचे वडील, त्याचा काय इतिहास आहे त्याच्याबद्दल जरा तुम्ही. पूर्वीपासून आमचे जे वडील कुटुंबीय गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये आले, ते आल्यानंतर त्यांना रोजगार तर काय मिळणार नाही, मग काहीतरी व्यवसाय करायला लागणार. तर पूर्वी जे काही कुटुंब आले ते मुंबईमध्ये व्यापाऱ्यांचे घरी स्वयंपाकी म्हणून काम करत होते. तर स्वयंपाकी काम करत असताना त्यांना स्वयंपाक हा म्हणजे येतच होता. मग त्यातनं काय लोकांना असं वाटलं की आपण स्वतःचं हॉटेल काय टाकू नये,
आता हॉटेल म्हणजे आत्ताचे जे आपण हॉटेल बघतो त्या पद्धतीची काय हॉटेल नव्हती. त्यावेळेस हॉटेल म्हणजे काय, ते एक चहाचं किंवा त्याबरोबर मिळणारं भजी असं एक हॉटेल. त्यावेळेस त्या माध्यमातून शंकरविलास आणि चंद्रविलास या नावाचा जन्म झाला आणि त्याप्रमाणे त्यांनी भजी आणि चहाचा व्यवसाय सुरू केला मुंबईत ह्या नावाने आणि त्याला प्रतिसाद मिळाला. आता त्यावेळेस जे आमचे ग्राहक होते हॉटेलचे, तर ते श्रमिक वर्ग असायचा. म्हणजे हॉटेलमध्ये जाऊन खाऊ असा काय तो प्रकार नव्हताच. मी श्रमिक वर्ग बाबा घरनं आलेला आहे, त्याला काय तर पोट भरायचं म्हणून भजी खा, चहा पे किंवा घरनं भाकरी बांधून आणलेले, मग आता भाकरी भाज्यावर खा, अशा पद्धतीने तो प्रवास सुरू झाला 1930पासून. तो प्रवास 1970पर्यंत तसाच राहिला. 70च्या पुढे थोडा काळ बदलत गेला आणि त्याच्यामध्ये इतर पदार्थ ॲड होत गेले. म्हणजे भजी आणि चहाचा रूपांतर मिसळमध्ये झाला. तर मिसळचा जन्म होण्याचा पण उद्देश असा की भजी आणि कांदेपोहे असायचेच. शिरा हा नव्हता पूर्वी. तिखट पदार्थ म्हणजे हॉटेलमध्ये फक्त भजी आणि चहाच आणि मिळाला कांदेपोहे. मग आता ते भजी करत असताना भज्यात चुरा व्हायचा. आता भजी आत्ता काढतो त्यावेळेस चुरा आत्ता कमी होतो, पण पूर्वी जेवढी भजी काढायचो त्याच्यात 30% चुरा नेमका असायचा. आता चुरा काय करायला लागायचा, एक तर टाकून द्यायचा किंवा गिऱ्हाईकाला ज्याला मग तो किंवा मला चुरा द्या खायला, मग तो खायचा. मग ते चुरा आणि कांदेपोहे, मग त्याच्यावर रस्सा ॲड झाला, त्यातनं तो मिसळचा जन्म झाला. मग कांदेपोहे, भज्यात चुरा, रस्सा आणि थोडा कांदा. मग काय काळांतरानंतर 1970-75 नंतर त्यातला भज्यात चुरा निघून गेला आणि त्याच्याऐवजी फरसाण आला. फरसाण, कांदेपोहे, रस्सा, कांदा आणि मिसळचा जन्म अशा पद्धतीने सुरू झाला. म्हणजे तो प्रवास तिथनं सुरू झाला. आणि पूर्वी 1975च्या पूर्वी श्रमिक वर्ग हाच हॉटेलवाल्यांचं गिऱ्हाईक होतं. म्हणजे चांगली लोक म्हणजे गावात राहतात आणि गावात राहणारे लोक नाश्ता करायचे म्हणून हॉटेलमध्ये येतात असा काय प्रकार नव्हता. तो अलीकडे झालेला आहे. म्हणजे अलीकडं असा पण विषय आहे की शेजारी राहत असतो हॉटेलच्या, पण तो तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन खाणार. मग पूर्वी पंचक्रोशीतनं माणसं गावात यायची बाजाराला. मग बाजार आल्यानंतर ते स्वतः भाकरी वगैरे आणायची. मग भाकरी कशावर खायची, तर भजी होती, मिसळ होती. मग अशा पद्धतीने तो पूर्वीतला हॉटेलचा व्यवसाय होता आणि त्याच्यामध्ये काळानुसार तो बदल होत गेला. काही लोक ह्या व्यवसायातून बाहेर पडली, काही लोक त्याच व्यवसायात राहिली. तसं आमचं कुटुंब त्याच व्यवसायात राहिलं आणि आज आमची तिसरी पिढी त्या व्यवसायात काम करत आहे. आता आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात अशी किती गुजराती कुटुंब असतील आणि त्यांचे किती व्यवसाय महाराष्ट्रात अशी, तुमचं जसं चंद्रविलास साताऱ्यात प्रसिद्ध आहे. बरोबर. आता त्याप्रमाणे काय झालं, पूर्वीची काय हॉटेल्स होती आमच्या समाजातली ती बऱ्यापैकी कमी झाली. आता 10 ते 15% राहिलं. म्हणजे पूर्वी मुंबईपासून ते शेवट कोल्हापूरपर्यंत प्रत्येक गावात एक तर हॉटेल असायचंच आणि ते मिसळसाठीच प्रसिद्ध असायचं. म्हणजे जर आता लोकांना माहीत असेल तर कल्याणला दूध नाक्यावर चंद्रविलास होतं, ते मिसळसाठी प्रसिद्ध होतं. तुमचं पनवेलचं चंद्रविलास होतं, त्यात दोन्ही हॉटेल आता बंद झालेली आहेत. शिवाजी चौकात तिथंसुद्धा मिसळ प्रसिद्ध होती. वडगाव मावळ, कामशेट इतर ठिकाणी वेगवेगळी नावं होती. हॉटेलची नावं त्या 3 असायची. एक शंकरविलास, चंद्रविलास आणि लक्ष्मीविलास ह्या नावाने बऱ्यापैकी हॉटेल व्यवसाय चालायचा. नंतर मग 1975 नंतर काळ बदलत गेला, त्याप्रमाणे नावं बदलत गेली. तर अशा पद्धतीने तो प्रवास सुरू राहिला आणि नंतर पुढची पिढी शिक्षित झाली. शिक्षित झाल्यामुळे त्यांना त्यावेळेस तो हॉटेल व्यवसाय नकोसा वाटायचा. त्यावेळेस हॉटेल व्यवसायाला प्रतिष्ठा नव्हती. प्रतिष्ठा पण नव्हती, नकोसा का वाटायचा, परिश्रमाचा विषय होता. कारण सकाळी 5ला उठायचं. 5ला उठल्यानंतर म्हणजे आत्ता आपण हॉटेल सुरू केलं तर लगेच गॅस पेटवतो, तसं तो काय प्रकार नव्हता. तो काळ म्हणजे 5ला उठल्यानंतर ती लाकडाची भट्टी पेटवायची पहिली. मग लाकडं त्या भट्टीत घालायची, ती पेटवायची, त्याच्यावर कढई ठेवायची. त्याच्यानंतर तो माल म्हणजे आज आम्ही शिरा बनवायला घेतला तर तो 15 ते 20 मिनटात बनवतो. पूर्वी तोच शिरा, कांदेपोहे, रस्सा असेल तो बनवायचा असेल तर आम्हाला पाऊण तास लागायचा. बरोबर. तो लाकडं घातल्यानंतर ती पेटणार, त्याच्यावर ती कढई ठेवायची, ती भट्टीत आपल्याशिवाय स्वयंपाक होत नव्हता पूर्वी. आत्ता जे पदार्थ आम्ही इमिजिएटली करतो ते पदार्थ पूर्वी एवढ्या फास्ट पद्धतीने होत नव्हते, का तर सुविधा नव्हत्या. आणि पूर्वी ते लाकडं आणायची, रचायची, लाकडाची भट्टी पेटवायची
आणि भट्ट्या पण मातीच्या होत्या. स्वच्छता करायला वेळ लागायचा. नंतर मग पाण्याचा प्रश्न असायचा, पाणी पुरेसं नसायचं. मग ते पाणी बाहेरनं विहिरीतनं आणायला लागायचं. म्हणजे कष्टाचंच काम होतं. मग ते पुढच्या पिढीला जे आमचे वडील होते, बाबा पुढची पिढी का हा व्यवसाय करणार नाहीत, मग हे शिका आणि दुसऱ्या व्यवसायात जावा, किंवा शिकत नसला तर दुसरा व्यवसाय करा. मग कोण कापड व्यवसायात आलं, कोण किराणा व्यवसायात आलं. अशाप्रमाणे हॉटेलातनं एक एक कुटुंब बाहेर पडत गेलं. आणि काय आमच्यासारखी कुटुंब राहिली ते आता अल्प राहिलेली आहेत. की जी हॉटेल व्यवसाय आहे ती. आम्ही त्यात राहिलो. हे आता कसं म्हणजे ॲक्सिडेंटली म्हणतो आपण, की आता पर्यायच नाही, हेच करायचं आहे. त्याप्रमाणे आम्ही त्यात राहिलो. आणि दुसरी गोष्ट आमच्यामध्ये हे घडलं, की मी ज्यावेळेस 22 वर्षाचा होतो तेव्हा वडील वारले. आणि त्यामुळे काय 22 वर्षात माझ्यावरती जबाबदारी आली. कुटुंबाची जबाबदारी. सगळी झाली म्हणजे हॉटेलची, कुटुंबाची. आणि माझं शिक्षण नसल्यामुळे दुसरा पर्यायच नाही माझ्याकडे, हाच व्यवसाय करायचा. तर हा व्यवसाय करत असताना आपण प्रवास म्हणून कुठेतरी जात होतो, पुण्यात जात होतो किंवा गावी जात होतो. मग जिथं जात होतो तिथं आपल्याला लक्षात येतं की आपल्याला नाश्ता करायचा आहे. तर त्यावेळेस नाश्त्याचे हॉस्टेल काय असे मिळायचे नाहीत. मग चांगलं मिळायचं नाही. मग आपल्याला जी एक लागते की आपल्याला चांगलं मिळालं पाहिजे, तसं आपल्याकडे येणाऱ्या गिऱ्हाईकाला पण वाटतं की चांगलं मिळावं. मिळायला पाहिजे. मग यातून एक तो जन्म झाला की आपण चांगलं विकायचं. दर्जाचा उगम असा ह्याच्यातनं अशातनं झाला झाला की की आलेल्या माणसाचं समाधान झालं पाहिजे. म्हणजे आपण दुसरीकडे गेल्यानंतर आपलं समाधान होत नाही. मग का होत नाही, तर ही कमतरता होती, ती कमतरता होती. मग त्या कमतरता आम्ही आपल्या व्यवसायामध्ये काढून टाकल्या आणि एक दर्जा निर्माण केला. तर तो दर्जा अशा पद्धतीने निर्माण झाला की पूर्वी आम्ही मिसळचा रस्सा करायचो. तो सकाळी केलेला रस्सा संध्याकाळपर्यंत तोच रस्सा आम्ही गिऱ्हाईकाला द्यायचो. पण त्या रस्स्यामध्ये ते उकळून उकळून त्याचं हे झालेलं असायचं. आणि परत तो कमी झाल्यानंतर आम्ही ते बनवायचं नाही, त्यात पाणी टाकायचं. म्हणजे पूर्वीची पद्धत. ते क्वालिटी थोडी अप व्हायची. दुसरी गोष्ट, कांदा कापलेला असायचा. तो कापलेला कांदा पूर्ण संपत नाही तो पण द्यायचा. पण तो कांदा कापलेला तास दीड तासाने त्याची चव बदलते, बरोबर आहे. त्यामुळे ते पदार्थ तासात दीड तासानंतर चविष्ट लागत नाहीत. म्हणजे सकाळी तीच मिसळ खाल्ली तुम्ही आणि तीच मिसळ जर 2-4 तासांनी खाल्ली तर तुम्हाला चवीमध्ये फरक आहे. आता फरक काहीच नसतो. तो रस्सा तोच असतो, मिसळमध्ये फरसाण टाकतो तोच असतो, कांदा तोच असतो. फक्त तो कापून ठेवलेला असतो, त्यात काळ गेलेला असतो 2-4 तासाचा, ते चव बदलत असते. तर मी मग काय केलं की रस्सा कमी बनवला. मग की आपण थोडा रस्सा करू, तो संपला की दुसरा करू. कांदा थोडा कापू, तो संपला की नंतर कापू. त्याप्रमाणे ती क्वालिटी मेंटेन झाली संध्याकाळपर्यंत. म्हणजे पूर्वी दुपारनंतर मिसळ खायचं म्हटलं की लोक टाळायची. तर माझे इथं असं झाले प्रकार की दुपारनंतरसुद्धा लोक मिसळ खायला लागली, का तीच चव त्यांना संध्याकाळीसुद्धा मिळायला लागली. अशा पद्धतीने मिसळचा व्यवसाय वाढला आणि एक ब्रँड तयार झाला की बाबा मिसळ खायची ना तर चंद्रवसनीत जाऊन खायची. तर ती का खायची, तर ती ताजेपणा आहे म्हणून ताजेपणा आहे हा विषय आला. आणि चवीत फरक नाही. आणि पूर्वी चहा बनवताना पण हेच विषय असायचा. दुधामध्ये पाणी टाकायचं आणि तो चहा बनवायचा. मग आम्ही म्हटलं आपण गिऱ्हाईकांना पैसे घेऊ, आपण दुधामध्ये पाणी टाकायचं नाही. मग चांगल्या दुधाचा चहा दिल्यामुळं चहाची क्वालिटी मेंटेन झाली. आणि असं करत करत असताना जे जे पदार्थ आपण बनवत होतो ते पदार्थ क्वांटिटीने बनवायचं नाही, थोडेच बनवायचे. थोडे बनवून ते खपल्यानंतर दुसरं बनवायचं, म्हणजे ते संपल्यानंतर. त्यामुळे काय व्हायचं, ताजा पदार्थ गिऱ्हाईकाला मिळायचा. ताज्या पदार्थाची जो चव आहे ती क्वालिटी असायची. बरोबर आहे. अशा पद्धतीने हा व्यवसाय म्हणजे आता तुम्ही प्रसिद्धीला आला. मिसळचं तंत्रज्ञान सांगितलं की मिसळ चंद्रवेलाची का प्रसिद्ध आहे, तर बाबा ती ताजेपणा आपण राखला आणि ताजेपणा राखताना त्याचा दर्जा आपण ढासळू दिला नाही. पण तुमच्या फरसांची क्वालिटी सुद्धा जबरदस्त आहे. म्हणजे मिसळला जी क्वालिटी येते ती तुम्ही रश्श्याचं गणित सांगितलं, कांदा ताजा देता सांगितला. पण मी ऐकले की तुमचा फरसाण मुख्यमंत्र्याच्या घरी सुद्धा जातो, आत्ताचे देवेंद्र फडणवीस आहे, बरोबर, त्यांच्या घरापर्यंत फरसाण जातो. तर हा इतका दर्जेदार फरसाण की जो देवेंद्र फडणवीसला सुद्धा आवडतो, किंवा महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना, जसं आपण साताराचा कंदीपेढा घेऊन जातो तसा फरसाण सुद्धा माणसं चंद्रवेलाचा हमखास घेऊन जातात. तर ही फरसाणची भट्टी तुमची कशी काय जमली? कुठलाही पदार्थ जेव्हा प्रसिद्धीला येतो तो कच्चा माल तुम्ही कसा वापरता त्याच्यावर त्याची क्वालिटी असते. आम्ही तेल दर्जेदार वापरतो, जी बेसन पीठ आहे ती दर्जेदार वापरतो, कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि आमच्या फरसाणामध्ये पूर्ण फरसाण हा चिवडा आणि बेसन ह्याचाच असतो.
इतर कुठली वस्तू आम्ही त्यात ॲड करत नाही. त्यामुळं त्या फरसाणची गुणवत्ता राखली जाते, वाढली जाते. फरसाण खाताना माणसाला सहजरित्या तो खाता यावा अशा पद्धतीची बनवण्याची प्रक्रिया. म्हणजे गाठीत तोंड टाकली, पापडी तोंड टाकली किंवा शेव तर विरघळते आणि त्याला जास्त चावण्याची गरज वाटत नाही. त्यामुळे ती विरघळलेला फरसाण पोटात जेव्हा जातो तेव्हा इथं त्याला टोटरे बसत नाहीत गळ्यात आमच्या फरसाणमुळं. इतर फरसाणमुळं काय होतं, गळ्यामध्ये टोटरे बसतात, खाताना पाणी प्यायची इच्छा होती किंवा गच्चपणा येतो. इतर प्रसंगाला गच्चपणा काय येतो तर त्याच्यामध्ये आता ते काय बोलायचा विषय नाही आहे. परंतु आमच्या प्रसारामध्ये आम्ही कुठेही कच्च्या मालामध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही. नाही, बोलायचा विषय येत नसला तरी मी तुम्हाला असं विचारतो की भेसळीचं प्रमाण आता प्रचंड वाढलेलं आहे. त्याचं कारण काय? आणि कमी भांडवलामध्ये जास्त मोठं होण्यासाठी बरोबर अशी भेसळ केली जाते. तर त्याचा परिणाम लोकांच्या शरीर व्यवस्थेवर सुद्धा होतो, आरोग्यावर सुद्धा होतो. म्हणजे आम्ही जे डाळीचं बेसन वापरतो ती पूर्ण डाळीचं बेसन आहे. इतर लोक वाटाण्याचं बेसन करतात त्यामुळं ते बेसनाचीच क्वालिटी असल्यामुळं त्यातनं होणारा फरसाण हे गुणवत्तेचं नसतंच. आणि आमची गुणवत्ता जी आहे ते कच्चा माल आम्ही जी चांगल्या पद्धतीने खरेदी करतो त्याच्यावरती गुणवत्ता आहे. म्हणजे कुठल्याही व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल बरोबर तर गुणवत्तेला प्रचंड महत्त्व आहे. आणि योग्य ते माल किंवा योग्य ते उत्पादनच तुम्ही त्याच्यामध्ये वापरलं तर गुणवत्तेमध्ये परत तुम्हाला दुसरा एक प्रश्न असा सांगतो, स्वच्छता जर नसेल तुमच्या हॉटेलात आणि पदार्थ बनवण्यासाठी ज्या पद्धतीने इक्विपमेंट लागते ती जर तुमच्याकडे दर्जेदार नसेल तर तुम्ही गुणवत्तेचा पदार्थ बनवू शकत नाही. आता स्वच्छता ही 2-3 प्रकारची की आपण काय म्हणतो फरशी स्वच्छ आहे, किचन स्वच्छ आहे, तर तेवढं चालत नाही. तुम्ही जी पाण्याचा साठा करता तो साठा करण्याचं पाण्याची जी जागा आहे ती पण स्वच्छ असली पाहिजे. ती स्वच्छ पाणी, म्हणजे रोगराई वगैरे पसरता कामा नये. त्याच्यापेक्षा ते काय महत्त्वाचं माहिती आहे का, जी पाणी आम्ही रस्स्यामध्ये वापरतो ती जर गुणवत्तेचं असेल तर रस्सा चांगला येतो. तीच पाणी जर चुकीचं आहे म्हणजे अस्वच्छ आहे तर अस्वच्छ पाण्यातनं बनलेलं रस्सा त्या पद्धतीने चव देणार. बरोबर. म्हणजे तुमचं कडे स्वच्छ पाहिजे. कडेमध्ये जे तुम्ही पदार्थ पाणी घेतले बनवण्यासाठी ते पाणी स्वच्छ पाहिजे. जेव्हा तुम्ही फोडणी देता ती कढई स्वच्छ असली पाहिजे. तेल त्या पद्धतीने पारदर्शक असलं म्हणजे गुणवत्तेचं तेल असलं पाहिजे. त्याच्यातून जो पदार्थ बनतो ती गुणवत्तेसवर बनला जातो. आता आचारी जे फरसाण करतो आणि मशीनमधनं जे फरसाण तयार होतं ह्याच्यामध्ये सुद्धा प्रचंड फरक जाणवतो. किंवा एखाद्या ब्रँडनं समजा एखाद्या ब्रँडचा आचारी जो पदार्थ तयार करतो त्याच ब्रँडचं जर मशीनमधनं ती वस्तू आली तर दोन्हीमध्ये सुद्धा प्रचंड फरक असतो. म्हणजे माल तोच वापरलेला असतो तरीसुद्धा फरक येतो. तर मशीननं केलेलं प्रोडक्ट किंवा माणसानं केलेलं प्रोडक्ट ह्यामध्ये काय फरक आहे? भयंकर फरक आहे. तो फरक असा असतो की मनुष्य जेव्हा तो फरसाण करतो तेव्हा तो गाठी पापडी त्या धाऱ्यावर तो हातानेही प्रेस करत असतो. त्यामुळे ते प्रेस करण्याचं जी आहे त्याला चढ उतार मिळतो. म्हणजे प्रेस केला ती गेलं त्यानंतर दुसरा मिशीनमध्ये काय होतं, मिशीन चालू केलं की गोळा टाकला त्या बेसनाचा की ती मिशीन त्या स्पीडने त्याला टाकलं जातं आणि पूर्ण बेसन तात्कालिक कडेत म्हणजे तेलामध्ये पडल्यानंतर त्यालाचं जे टेम्परेचर असतं ते जरा थोडं डाऊन होतं. बरोबर. आणि डाऊन झाल्यामुळे तो पदार्थ असतो मशीनमध्ये बनवला तो गुणवत्तेला हे होत नाही, म्हणजे त्याची चव चांगली लागत नाही. चंद्रविलासनं अजून मशीन वापरलं नाही. आणि आम्ही जे हाताने काढतो त्यामुळं त्या तेलामध्ये पडत असताना जो जे बेसन आहे ती थोडं पडत असतं. त्यामुळे ती जी काय मेंटेन असते ते टेम्परेचर तेलाचं ते मेंटेन राहिल्यामुळं त्याची गुणवत्ता वाढते. म्हणजे एखाद्या पदार्थाच्या चवीला ह्या गोष्टी सुद्धा कारणीभूत आहेत की तुम्ही ते छोट्या गोष्टी आहेत, छोट्या कोणाच्या लक्षात येत नाही. आणि मिशीन ही कसं आहे, मिशीनच आहे. म्हणजे ते काय आपल्या ह्याने एकदा ते बटन दाबलं जी टाकले ती त्याला पडणारच आहे. बरोबर. अशा पद्धतीचं ते काम असतं. पण हाताने काढताना आपण काळजी घेतो ना, का तो लक्ष असतं त्याचं, त्या कडेकडे लक्ष असतं. तुमचा मिसळीचा रस्सा वेगळा लागतो, पुरी भाजीचा रस्सा वेगळा लागतो. आता हॉटेलमध्ये जर आपण गेलो तर एकाच प्रकारची गिरवी तयार केलेली असते आणि समजा तुम्ही व्हेजची भाजी मागितली तरी तीच ग्रेव्ही वापरली जाते किंवा तुम्ही मटणाची भाजी मागितली तरी तीच वापरली जाते.
तर हा फरक तुम्ही कसा काय करता? नाही, आता मिसळचा रस्सा आमचा जो आहे तोच पूर्वजीचा रस्सा आहे. हां. पण पूर्वजीच्या आणि मिसळच्या रस्स्यामध्ये फरक लागण्याचं कारण एक महत्त्वाचं काय आहे, तर आम्ही जी बटाटा भाजी बनवतो सुक्की, ती घरगुती आपण कशी खातो बटाटा भाजी त्या पद्धतीने बनवतो. मग त्याला कांदा मिरची जे काय लागते प्रॉपर ते सर्व वापरून ती बटाटा भाजी बनवली असते. त्या बटाटा भाजीची चव त्या रस्स्यामध्ये उतरते. त्यामुळे खाताना काय वाटतं की यांची मिसळची गिरवी आणि पूर्वजी गिरवी वेगळी आहे. वेगळी ते त्याचं कारण ते आहे, पण गिरवी एकच आहे. एकच. फक्त बटाटा भाजी चांगल्या पद्धतीने केल्यामुळं ती बटाटा भाजी जेव्हा रस्स्यामध्ये भिजली जाते किंवा त्याचं आपण काय काय फोड काढतो आणि त्याची बटाट्याची आणि त्या भाजीची चव त्यात उतरते. त्यामुळे तो रस्सा वेगळा वेगळा लागतो. तुमच्याकडे टक्कर नावाचा चहा तो प्रकार नाही, नाही, पूर्वी होता. पूर्वी होता. आता तो का बंद झाला की आता लोकांना मी टक्कर का घ्यायचो ती पण सांगतो. पूर्वी लोकांची आर्थिक परिस्थिती फार बेताची असायची. त्यामुळे तो हॉस्टेलमध्ये येताना पैसे कसे वाचतील हे ह्याप्रमाणे तो बघायचा. मग ती टक्करचा जन्म त्यातनं झालेला. मग टक्कर हा काय प्रकार? हा तो म्हणजे साधा चहा जेव्हा आम्ही 5 रुपयाला विकायचो आणि स्पेशलच्या आम्ही 10 रुपयाला विकायचो, बरोबर आहे. आता 10 रुपये नसायचे लोकांकडे आणि साधा चहा पिवत नाही. मग साधा स्पेशलच्या मिक्स करायचा आणि 7 रुपयाला विकायचा. बरं. म्हणून तो टक्कर म्हणजे त्याची किंमत खालावी आणि दर्जा पण जास्त उतरलेला नसावा. म्हणजे साध्याची मध्यम प्रकारचा दर्जा. मध्यम साध्याची पण म्हणजे चव लागू नये, सर्वसामान्य माणसाला परवडायला असं त्यातनं तो टक्करचा जन्म झालेला. आणि त्यातनं काळामध्ये काळानुसार तो बदलत का गेला तर आता माणसाची परिस्थिती चांगली आहे. म्हणजे आता माणूस तर असा झालेला आहे की घरी कमी आणि हॉटेलात जास्त खातो. हॉटेलमध्ये खाण्याला एक प्रतिष्ठा आहे प्रतिष्ठा नाही, आणि प्रतिष्ठा येण्याचं कारण 2 आहेत. एक तर म्हणजे पूर्वी संयुक्त कुटुंब असायची, त्यामुळं बऱ्यापैकी पदार्थ घरी केले जायचे. आता संयुक्त कुटुंबच नाही, नवरा बायको पोरगं किंवा पोरगी म्हणजे घरात येऊन 4 माणसं तरी असेल तर 3च असतील. बरोबर. आणि मग तिघं येत ना मग कशाला बनवते तर मी हॉटेलमधनं कांदे पोहे आणतो, शिरा आणतो, आपण घरी खाऊ. का त्याला काय जास्त लागत नसते. त्यामुळे ती प्रथा म्हणजे पद्धत आली. म्हणजे आता आमच्या हॉटेलमधनं पार्सल जाण्याचं प्रमाण पण आता वाढलेलं आहे. का वाढलं आहे तर ह्या कारणामुळं म्हणजे कुटुंब लहान झाली आणि कुटुंब लहान झाल्यामुळं दुसरा प्रकार असा आला की आठवड्यातनं 2-3 वेळा तर ते कुटुंब असं व्यक्त करतं की आज आपण घरी काय बनवायला नको, संध्याकाळी जेवायला जाऊ. एक तर जेवायला जाऊ नाही तर हलकं खाऊन येऊ. मग पावभाजी खाऊ, पुलाव खाऊ, ज्यूस पिऊन येऊ. ही बऱ्यापैकी वाढत चाललं. आता तुमचं हॉटेल चंद्रवेला साताऱ्यात पूर्वी एकच ब्रँच होती आणि पुण्यात एक पद्धत आहे आमची कुठेही शाखा नाही बरोबर. अशी सांगायची. पण आता तुमची एक पोहे नाक्यावर शाखा झाली, आता एक देवी चौकात होणार आहे, पुण्यात झाली, मुंबईपर्यंत गेली. तर चंद्रवेलाचा ब्रँड करावा आणि त्याच्या शाखा काढाव्यात असं तुम्हाला कधी वाटलं? आता हे कधी वाटत नसतं, वाटत तर असतंच, पण ते घडतं कसं, समोरच व्यक्ती येतो आपल्या. अहो तुम्ही पुण्यामध्ये हॉटेल काढा की पुण्यामध्ये असं मिळत नाही. मग आपण व्यक्त करतो की बाबा आम्ही काय काढू शकत नाही, तिथं कोण बघणार, मग आम्हाला द्या, आम्ही बघतो. अशातनं त्या फ्रँचायझचा जन्म झाला. आणि फ्रँचायझचा जन्म आता फास्ट रीतीने परत समोर का आलं तर मॅकडॉनल्ड्स पिझ्झा हट आपण बघायला लागलो, म्हणजे आंतरराष्ट्रीय ब्रँड. आणि त्यांचे 7,000 8,000 रेस्टॉरंट आपण ऐकतो. मग आता त्याचा एक अभ्यास असा झाला की हे 7,000 आणि 8,000 रेस्टॉरंट चालवतात कसे, म्हणजे आपल्याला 1-2 हॉटेल काढलं तर चालवता येत नाहीत आणि हे एवढी चेन कशा पद्धतीने चव तशीच असते. नाही. आता त्यात मॅकडॉनल्ड पिझ्झाचं बघितलं तर त्यांचे पदार्थ जास्त नाही घेत, 3 का 4 पदार्थ आहेत आणि ते मेंटेन कसे होतात तर त्यांचा जो पेस्ट तयार झालेला आहे तो एका ठिकाणी फॅक्टरीत नेतो. इथं फक्त काय करायचे, बनवायचे म्हणजे सजवायचे आणि द्यायचे तुम्हाला. बरोबर. त्यांच्यात ज्या सगळ्या काय कच्चा माल आहे किंवा आपण काय म्हणतो फूड प्रोसेसिंग केलेल्या वस्तू येतात, ते फ्रीजिंग होतात आणि जसं घरी गेलं तसं ते बनवून देतात. त्यामुळे त्यांची चव एकसारखी लागते. मग आता आणि तुमची जी चव आता ते पदार्थ पाश्चात्य आहेत आणि आपले जे पदार्थ आहेत ते जे मिसळ आहेत, भजी आहे, ते फूड प्रोसेसिंगमध्ये चालत नाहीत. ते ताजे केले की तासाभरात विकले गेले पाहिजेत, ते तासानंतर त्याची चव बदलते. तेव्हा आपण त्यांचे प्रमाणे समकक्ष बनवू शकत नाही. आता आपण काय करतो की फ्रँचाईज वाढवायचे आहेत तर आम्ही काय करतो, कामगारांची एक टीम तयार करतो.
की बाबा तू हे 4 वस्तू बनवायच्या आहेत आणि 4 वस्तू ह्याचं तू शिक आणि जिथं जिथं फ्रँचाईज आम्ही देणार आहे तिथं तू जाऊन बनव. अशा पद्धतीने आम्ही आत्ता ते हँडलिंग करतो. पण त्या ह्याच्यामध्ये आम्हाला मर्यादा असतात. कारण का मर्यादा असतात? सगळं मॅन्युअली आहे. म्हणजे माणसं आली तर ती होणार आहे आणि पाश्चात्य जे पदार्थ आहेत त्यात माणसाची गरज नाही. ते मशिनरीमुळं मशिनरीमुळं काही त्यांचा बेस तयार झालेला आहे. त्या बेसप्रमाणे ते बनवून द्यायचं आहे. म्हणजे एखादा माणूस कच्चा म्हणजे अशिक्षित जरी असला त्याला पदार्थ बनवता येत नाही, तो पण त्या मॅकडोनाल्ड पिझ्झामध्ये काम करू शकतो. कारण त्यांनी सांगितलेलं असतं की बाबा हे पदार्थ आहे, त्याचा बेस आहे, त्या बेसला असं सजवायचे, असं हे पदार्थ टाकायचे आहेत, ओव्हनमध्ये टाकायचे, ओव्हनमधनं ह्याप्रमाणे डिग्रीने झाल्यानंतर तो गिऱ्हाईकापर्यंत न्यायचा आहे. बरोबर. त्यामुळं आपले पदार्थ आणि पाश्चात्य पदार्थामध्ये हा फरक आहे. आता तुम्ही ज्या फ्रँचायझी देता त्यात जे तुम्ही माणसं ट्रेन करता ती उद्या समजा सोडून गेली आणि त्यांनी तुमचा ब्रँड वापरायचं ठरवलं तर त्याला काय तुमच्याकडे मर्यादा घालता नाही काय करता येत. तो मग ती एक भीती आहेच ना, ती एक भीती असते. त्यामुळं आपल्याला आपला ब्रँड त्या समकक्ष तयार करायला म्हणजे जमू शकणार नाही. का जमू शकणार नाही? तर ते फूड प्रोसेसिंगमधला आपला पदार्थ नाही. जसं तुम्ही आता सांगितलं की बाबा आचार्याने तुमच्या इथं शिकला आणि उद्या त्यांनी सांगितलं की मी स्वतः करतो, मी असं टाकतो, तर त्याला आपण काय थांबवू शकत नाही आणि तो करू शकतो. त्यामुळे आता तुम्ही अलीकडे बघितलं तर मिसळची हॉटेल किती झाली? भरपूर झालेली आहेत आता मिसळ. जो तो मिसळ चालू करतोय, मिसळची मिसळचं ताट पण तयार केले. ताट बरोबर पण आहे? तयार. ते गुलाबजाम देतो, पापड देतो, म्हणजे म्हणजे ती व्यर्थच आहे. म्हणजे ते मिसळचं जे गुणवत्ता आहे किंवा मिसळ एक डोक्यामध्ये बसलेला जो विषय आहे तो तिथं नाहीसा झालेला आहे. का मिसळवर पापड चांगला लागेल का? नाही लागणार. मिसळबरोबर गुलाबजाम चांगले लागतील का? मिसळवर काय चांगलं लागेल तर पाऊस लागेल. मिसळवर चांगलं काय लागेल तर दही लागेल. मग आता ते बाहेर पडलं आणि मिसळ प्रसिद्ध करण्यासाठी नाही त्या गोष्टी ॲड झाल्या. म्हणजे अंगारा मिसळ आली, झटका मिसळ. झटका मिसळ काय म्हणजे मिसळ ठेवचा शब्द तोच ठेवायचा, पुढचा मागचा शब्द बदलायचा आणि हॉटेल सुरू करायचं. मग नवीन माणसं हॉटेल व्यवसायात येतात. आता तुम्ही जसं सांगितलं की झटका किंवा अंगारा अशी काही वेगवेगळी नावं टाकून मिसळ हॉटेल येतात. काही यशस्वी होतात आणि बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात अयशस्वी नाही. होण्याची कारणं आहेत. तुम्हाला एक माहिती करत सांगेल, बऱ्यापैकी ज्यांनी मिसळच्या फ्रँचाईज चालू केल्या ते सगळे अयशस्वी झालेले आहेत. कोण यशस्वी झालं नाही. आता ते फ्रँचाईज कशा सुरू झाल्या ते तर एक ऐकलं. फरसाण एका ठिकाणी बनवायचं, नाव द्यायचं मिसळचं, आणि फरसाण कशात द्यायचा तर ते प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये बांधून द्यायचा. मग त्यांनी 5-10 किलो फरसाण प्रत्येक फ्रँचाईज जिथे जिथं असेल तिथे द्यायचा आणि त्यांनी तिथं साठवणूक करायची आणि त्यातनं ते फरसाण घ्यायचा, रस्सा बनवायचा, कांदा टाकायचा, गिऱ्हाईकाला द्यायचं. आणि त्यात बऱ्यापैकी फरसाण कमी, मटकी जास्त असते. आणि मटकी हा एक विषय असा आहे की मटकी तासात 1.5 तासानंतर त्याची चव फार बदलते. मग ती खायची इच्छाच होत नाही. बरं. मटकी बघा तुम्ही, घरी पण आपण मटकी बनवतो. मटकी जर ताजी असेल तर आपण प्रतिदिन खाऊ शकतो. पण तीच मटकी तासाने जर खायची वेळ आली आपल्यावर तर ती चव लागत नाही. बरोबर आहे. मग तो एक हे आला म्हणजे मायनस पॉईंट झाला की बाबा मटकीची मिसळ आहे पण ती काय गुणवत्तेची नाही किंवा चवीची नाही, त्यामुळं लोक खात नाहीत. आणि बऱ्यापैकी मिसळचे जे हॉटेल आता नवीन सुरू झाले फ्रँचाईज ते बऱ्यापैकी अयशस्वी आहेत, म्हणजे चालत नाहीत. कुठला मग तुमच्या माहितीकरता तुमच्या माहितीत तरी असेल किंवा हा ब्रँड एक सगळीकडे चालतो. नाही, एक ब्रँड कुठेही चालत नाही. त्याचं कारण काय, ते 3 लाख रुपये घेतात आणि 3 लाख घेऊन काय करतात, ते त्यांचं नाव देतात. ते नाव विकलं 3 लाखाला. नंतर काय करतात की आम्ही फरसाण बनवतो, फरसाण घ्यायचा, तुला रस्सा कसा बनवायचा सांगतो, त्याप्रमाणे तू रस्सा बनवायचा, फरसाण टाकायचा आणि गिऱ्हाईकाला मिसळ द्यायची. अशी परिस्थिती आहे. आता काही कोल्हापूरसारख्या भागामध्ये किंवा इतर ठिकाणी हा मिसळीचा रस्सा करताना त्यात मटणाचा रस्सा मिसळला जातो. बरोबर आहे. अशा चर्चा होतात. हो बरोबर आहे. पण ते तो जे रस्सा मिसळला जातो की नाही त्याने चव येतच नाही. त्यामुळे तुम्हाला सांगतो बऱ्यापैकी की मिसळची हॉटेल प्रसिद्ध होती. म्हणजे आता ते नाव सांगणं चुकीचं का होतं, चुकीचं. त्याचं कारण मी ते आक्षेपार्ह होतं. तर पूर्वी पुण्यामध्ये गेल्यानंतर 5-7 ठिकाणच्या मिसळी प्रसिद्ध होत्या आणि आपण आवर्जून खायला जायचो. आता तेच हॉटेल बऱ्यापैकी त्यातले 3-4 ब्रँड बंद झाले आणि जे काय 2-3 चालू आहेत तिथं आता मिसळ खायला जायची इच्छा होत नाही. कोल्हापूरमध्ये तीच परिस्थिती आहे. कोल्हापूरच्या पण 5-6 मिसळ प्रसिद्ध होत्या. आज एकही मिसळ
कोल्हापूरची आता खाण्यासारखी राहिली नाही, म्हणजे फसवणूक करून तुम्ही दीर्घकाळ व्यवसाय चालवू शकत नाही. चालू शकत नाही. आणि वाईट काय माहिती आहे का, काय काय ठिकाणी तर फरसाण थोडा टाकला जातो, रस्सा जास्त टाकला जातो. मग तिने मिसळ हा विषय घेतच नाही, रस्सा पाऊस खायचा, बरोबर आहे, बरोबर. असं पण झालं. म्हणजे व्यवसायात जर यशस्वी व्हायचं असेल तर फसवणुकीचं तंत्र न वापरता म्हणजे तुम्हाला मी चव कशाने येईल, येईल नैसर्गिक जी साधनं आहेत ती वापरून चव कशाने येईल. मी तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना हेच सांगेल की एकमेव आपलं हॉटेल असं आहे की मिसळ म्हटल्यानंतर बऱ्यापैकी फरसाण, जास्त फरसाण येण्याचं हॉटेल चंद्रवलसच आहे. बरोबर आणि आहे. कुणी मला त्यावर चॅलेंज करावं की की गुणवत्तेचं फरसाण, क्वांटिटीचं फरसाण मिसळमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण आहे. दुसरी कुठेही जावं तुम्ही, मिसळचा फरसाण थोडा दिला जातो, मटकी टाकली जाते, इतर पदार्थ टाकले जातात आणि तुमच्यासमोर मिसळ सर्व केली जाते, सजवली जाते. सजवली जाते. एकच हॉटेल असं चंद्रवलास की तिथं पूर्ण बेसनाचं मिसळचा फरसाण मिळतो आणि जास्त क्वांटिटी मिळतो आणि आणि ते त्यातनं डाळीच्या बेस्ट डाळी म्हणजे गुणवत्तेचं. गुणवत्तेचं आहे. कुठल्या प्रसिद्ध माणसानं तुमची मिसळ खाल्ली आणि पुन्हा पुन्हा येऊन खाल्ली असं काय आठवणी आहेत का? आता बऱ्यापैकी म्हणजे मकर अनासपुरे आले होते, तुमचे सयाजी शिंदे येतातच नेहमी, नंतर आता उदयनराजे आहेतच, शिवेंद्रराजे आहेत. शिवेंद्रराजे मिसळ खात नाहीत, कांदेपोहे खातात. पण त्यांना आवडतं, म्हणजे हॉटेलमध्ये आल्यानंतर बऱ्यापैकी म्हणजे त्यांना अशी इच्छा होत नाही की हा पदार्थ घरी आणून खाल्ला पाहिजे का ऑफिसमध्ये आणून, नाही तिथंच जाऊन खायचं. बरोबर. तर ते वातावरण पण नाही तसं. आणि इतर प्रसिद्धमध्ये बरेच लोक येऊन गेली, पण वारंवार न येण्याचं कारण काय, ते प्रसिद्ध व्यक्ती असतात, एक तर त्यांचं येणं होत नाही. पण जेव्हा जेव्हा येणं झाले तेव्हा त्यांनी आपली इथे मिसळ खाल्ली. म्हणजे गोपीनाथ मुंडेंनी मिसळ मागून खाल्ली होती बुद्धीनांनी, आणि नितीन गडकरींनी तर हॉटेलमध्ये येऊन खाल्ली होती. ते एक काळ होता 1995-96चा. उदयनराजेकडे आले होते आणि ते म्हटले मला मिसळ खायची. तर ते म्हटले इथं मागवतो, नाही म्हटलं जिथं मिळते तिथं सांगा. मग त्यांनी इर्षादला घेऊन हॉटेलमध्ये पाठवलं होतं आणि त्यांनी एका जागेवर बसून 2 मिसळ खाल्ले, नितीन गडकरी. नितीन गडकरी. आणि ते खाण्याचे ते शौकीनच आहेत आहे. खाण्याचे, त्यामुळे त्यांना ती आवडली. आता तुमचा एक मलई बर्फी नावाचा प्रकार एकदम म्हणजे माणूस आला की मिसळ खाल्ल्यानंतर तो मलई बर्फी खातो. ती मलई बर्फीची घडी कशी काय बसली? मलई बर्फी पण मी तुम्हाला सांगितलं ना, जे जे पदार्थ आपण बनवतो ते पदार्थ चांगला होण्याचं एकच कारण आहे की तो कच्चा माल तुम्ही कसा वापरला आहे आणि तो कच्चा माल कशा पद्धतीने बनवलेला आहे त्याच्यावर तो आधार आहे. आता आम्ही दूध जे आणतो ते चांगला फॅटचं आणतो आणि दूध ज्याप्रमाणे घोटवायला पाहिजे त्याप्रमाणे घोटवलं जातं आणि त्याच्यातनं तो दाणा पडतो. त्या दाण्यामुळे त्या मलई बर्फीची गुणवत्ता वाढते. म्हणजे मलई बर्फी टाकली आहे आणि ती मलईसारखीच आहे, म्हणजे त्यात दाणा नाही आहे. दाणा नसेल तर ती मलई बर्फी खायला चांगली लागत नाही. नुसती मलईसारखी असेल तर ती म्हणजे बेचव लागते. बरोबर. म्हणजे हा गुणवत्तेचा प्रश्न आहे. गुणवत्तेचं दूध, फॅटचं दूध चांगलं आणल्यामुळं त्यातनं बनवल्यानंतर तो जो दुधामध्ये दाणे पडले ते खाण्याची चव वेगळीच असते. म्हणजे मी ते एक तुम्हाला एवढं सांगेल की मलई बर्फी खावी का कुठं, तर चंद्रवसनीचं खावी. ती खासियत झाली. झाली. म्हणजे नुसती मिसळच नाही नाही. तर मलई बर्फी खावी. डिंक किंवा लाडू आता दूध सुद्धा जे तुम्ही चहा करता तर चंद्रविलासच्या चहाची चव ही दुसरीकडे येत नाही. त्याचं काय रहस्य? त्याचं रहस्य म्हणजे चहा पावडरमध्ये आहे का? तेच सांगतो. काय होतं, बऱ्यापैकी कुठल्याही पदार्थाची चव कधी वाढते, चहा पावडर आहे. चहा पावडर स्वस्त पण मिळते, महाग पण मिळते. आता आमच्यासारखं हॉटेलवाला काय म्हणतो, कशाला महाग आणायची, स्वस्त आणू. आता स्वस्त आणल्यानंतर त्याप्रमाणे ती चव येणार आहे. आम्ही ते करत नाही. आम्ही जे गुणवत्तेचं आहे चहा पावडर, त्या गुणवत्तेची चहा पावडर आम्ही मागवली जातो आणि त्यात आम्ही जिथनं चहा पावडर घेतो त्याला आम्ही सांगतो मिक्स करून दे चांगल्या पद्धतीने. मग तो मिक्स करून आसाम डस्ट वगैरे मिक्स करून ती चहा पावडर आम्ही पुण्यातून आणतो आणि त्या चहा पावडरमुळं चहाचा गुणवत्तेचं म्हणजे चहाची याची चव आहे ती चांगली लागते. आता तुमच्या घरात आचारी किती आहेत? घरात म्हणजे मी स्वतः आता सांगेल सगळ्या सर्वांना की मला स्वतःला कांदा कापता येत नाही, मला स्वतःला कुठलाही पदार्थ बनवता येत नाही. आता हे का आहे का नाही हे मला पण माहीत नाही. म्हणजे मी शिकू पण शिकलो असतो, कारण ती काय अवघड नाही.
पण मी मग हे तंत्र जे आहे हां, चवीचं हां. हे कसं काय आलं? जर तुम्हाला कांदा कापता येत नाही, हां. तर हे चवीचं नाही, तंत्र चंद्रवेलाचं टिकून कसं काय? टिकून काय होईल? तर ते टिकण्याचं कारण काय असते, जेव्हा तुम्ही स्वतः काम करता तर तुम्ही गुंतला आणि जेव्हा तुम्ही स्वतः फ्री राहता तेव्हा त्याच्याकडनं काय काम करून घ्यायचं हे तुम्हाला कळत असतं. तर आमच्याकडे कुठली कला आली, मॅनेजमेंटची आली की बाबा त्यांच्याकडनं काम कसं करून घ्यायचं आहे आणि ते काम करून घेतलं तर मी फ्री आहे. मी कुठेही गुंतलो नाही की मला हे बनवायचे ते बनवायचे. मी फ्री असल्यामुळं सगळीकडे लक्ष देऊन पूर्वी, आता काय ती गरज वाटत नाही. तर ते आमचं एक म्हणजे ब्रँड तयार काय म्हणतो आपण, एक बेस तयार झाला, एक बेस तयार झाला की आता ह्या प्रमाणे आपल्याला चालायचं पुढं. त्यामुळे ती गुणवत्ता आली. आता तुम्ही डिंकाच्या लाडूचा एक विषय काढला होता. डिंक लाडू पण तसंच आहे. डिंक लाडू हा फक्त महिला ज्यावेळेस गरोदर असतात किंवा प्रेग्नन्सीच्या असतात त्यावेळेस जास्त खाल्ला जाणारा पदार्थ आहे. पण चंद्रविलासमध्ये हमखास डिंक लाडू मिळतात. आणि कॉमन माणूससुद्धा म्हणजे सामान्य माणूससुद्धा तो डिंक लाडू खातो. ते डिंक लाडू विकावा ही कल्पना तुमच्या मनामध्ये आली कशी काय? नाही, डिंक लाडू तर पूर्वीपासून होतेच. डिंक लाडू म्हणजे जे जे काय पदार्थ तुम्ही आता नावं घेता ते पूर्वीपासून होतेच. फक्त डिंक लाडूमध्ये आत्ता आम्ही सुधारणा काय केली एक 10 वर्षात, की चांगल्या पद्धतीचं तूप आणायचं. चांगल्या पद्धतीने जे काय आपण टाकतो खारीक वगैरे सगळं डिंक वगैरे ते दर्जेदार आणायचं. त्याच्यामुळे त्या डिंक लाडूची गुणवत्ता वाढली आणि पदार्थ ताकदीचे टाकल्यामुळे म्हणजे एक गिऱ्हाईक तर मला असं येऊन आवर्जून भेटलं की शेठ आमचा भाऊ दवाखान्यात ॲडमिट होता आणि फक्त मी त्याला रोज तुमचा डिंक लाडून द्यायचो आणि खायला घालायचो. तो 2 दिवसात तयार झाला. डॉक्टर म्हटलं ही आजारातनं कसं काय उठला आणि इतक्या लवकर कसं चालायला कसा लागला. बरोबर आहे. तर त्या डिंक लाडूमुळं म्हणजे ही पण एक का तर गुणवत्ता आहे त्यात. म्हणजे तूप आहे चांगल्या पद्धतीचं. काय असतं दर्जेदार वस्तू म्हणजे तुमचं केसर असेल, तूप असेल, डिंक असेल ते तर तुम्ही गुणवत्तेचं आणा. गुणवत्ता म्हणजे काय तर महाग. बऱ्यापैकी हॉटेलवाल्यांची मानसिकता गुणवत्ता देण्याची काय नसते तर महागाची वस्तू नको आणायला, कमी किमतीतल्या वस्तू आणून बनवू आणि प्रॉफिट जास्त कमवू. मग आता 99 रुपयात अमुक ताट, 120 रुपयामध्ये अमुक ताट अशा जाहिराती केल्या जातात. मग दर्जाची तडजोड करून किंवा गुणवत्तेशी तडजोड करूनच इतक्या कमी किमतीमध्ये तुमचा माल विकला जाऊ शकतो. आता मला एक सांगा सर, जेव्हा तुम्ही एखादी वस्तू विकता कमी किमतीत विकून द्या, तो पैसे कमवतोच ना. मग कमी किमतीत वस्तू तू विकत आहे आणि पैसे कमवत आहे, मग त्याच्यामध्ये टाकला जो कच्चा माल आहे तो गुणवत्तेचा कसा असेल? बरोबर. तो तिने स्वस्त आणला असेल, एकदम हलका आणला असेल, तेव्हा तो 90 रुपये ताट देतोय. तो काय घरचे पैसे घालून तर तुम्हाला काय चालणार नाही. चालणार नाही. गुणवत्ता ढासळण्याचं कारण तीच आहे. आता दुसरं तुम्हाला एक उदाहरण सांगतो, म्हणजे खासियत आमच्या हॉटेलवाल्यांची. आम्ही जर मंडईत गेलो खरेदीला, मग मिरची घ्यायला गेलो, कोथिंबीर घ्यायला गेलो, कढीपत्ता केवढ्याला दिली? 10 रुपये किलो आहे. 7ने देतो का? बरोबर. चाललो. तो 7ने देतो आम्हाला. पण कशी देतो? गुणवत्तेची देत नाही. आणि एकदा आम्ही मंडईत रोज जात असतो. आता सगळ्यांना माहीत झालेलं असतं की हा येणार आहे, बार्गेनिंग करणार आहे. तो अगोदर तयार असतो की याला या किमतीने माल द्यायचा आहे. मग त्या किमतीप्रमाणे तो माल देतो. तो काय करतो? बऱ्यापैकी 200 ग्रॅम कचरा ठेवतो. बरोबर. आता आम्हाला काय आणून की 10ची किलोची मिरची 7 रुपये. 7 रुपये तो आम्हाला आणत. पण आम्ही 200 ग्रॅम कचरा आणले ते माहीत नाही. मग तो काय करतो? आम्ही आचार्याला देतो. आचार्य काय करतो? ते चिरतो आणि पदार्थ टाकतो. आता त्याच्या लक्षात आलं की निवडायची, तो कंटाळ करतो, मग तो कचरा पण त्यात टाकतो. म्हणजे गुणवत्ता खाली आली. आणि आम्ही जर पैसे जे तो सांगतोय त्याप्रमाणे दिले तर तो आवर्जून आम्हाला चांगला माल देतो. बरोबर. आणि आमच्या आचार्याला ते निवडायचं काम राहत नाही आणि चांगला पदार्थ मनात पडतो. म्हणजे मंडई खरेदीपासून जे सर्व प्रकारचं लक्ष घातल्यामुळे कांदा असून द्या, बटाटा असून द्या. आता तुम्ही पण आणता ना, आपण घरी आणतोच. आणतो. कांदा आपण घरात चांगला नाही आणला, बटाटा चांगला नाही आणला, मिरची चांगली नाही आणली तर पदार्थ कसा होतो? आता हॉटेल व्यवसायात जी मुलं यायचं, आता पूर्वी हॉटेल व्यवसायाला जेवढी प्रतिष्ठा नव्हती तेवढी आता हॉटेल व्यवसायाला प्रचंड प्रतिष्ठा आहे. म्हणजे आपली भारतातली मुलं ही बाहेरही जातात, म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटचे कोर्स करतात किंवा
तुम्ही अगदी आचार्यासारखे कोर्स करतात, सेफ बरोबर शेफ पगार म्हणून आहेत सुद्धा त्याचे. जातात. 2-2, 3-3 लाख पगार आहेत. 2-2, 3-3 लाख रुपये पगार आहे त्यांना. तर ह्या व्यवसायात जर यायचं असेल, तुम्हाला शेफ म्हणून यायचं असेल किंवा मॅनेजर म्हणून यायचं असेल किंवा कुठल्याही मार्गाने या व्यवसायात यायचं असेल, तर नव्या पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल की त्यांनी काय तंत्र वापरलं पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे तुम्हाला जर ह्यात यशस्वी व्हायचं असेल तर? कुठल्याही नवीन पिढीला कुठल्याही व्यवसायात यायचं असेल, हॉटेलच नाही कुठल्याही, त्या व्यवसायाचं तुम्ही पूर्ण माहिती घेतली पाहिजे. पूर्ण माहिती घेतल्यानंतर मी हा करू शकतो का, तर करू शकतो. बरोबर. मग करू शकतो म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण लक्ष देऊन जर तुम्ही काम केलं तर तुम्ही त्या व्यवसायामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. कुठलाही व्यवसाय जगातला कुणालाही करता येतो, पण तो का येत नाही तर आपण धडसड उडती करतो. किंवा मी आता समजा मला आता हॉटेल व्यवसाय चांगला वाटतो, मग मी लगेच हॉटेल काढलं. आता त्यात कंटाळलो, आता ते दुसरा व्यवसाय चांगला वाटतो आहे त्यात ती काढू. म्हणजे तो अस्थिर असतो. अस्थिर असल्यामुळं तो कुठलाही व्यवसाय स्थिरतेने करू शकत नाही. परंतु जगातला कुठलाही व्यवसाय कुठलाही माणूस करू शकतो. तो कधी करू शकतो, तो व्यवसाय आपण जो करतो त्याची पूर्ण माहिती घेतली की त्या व्यवसायाला यशस्वी करण्यासाठी आपल्याला काय करायला लागायचे, तर तिनेच लक्षपूर्वक जर ध्यान दिलं तर तो हा व्यवसाय करू शकतो. आणि मी तर नव्या पिढीला आवर्जूनही सांगेल की हॉटेल व्यवसाय हा एक असा व्यवसाय आहे की आता तो गरज झालेला आहे. आणि हॉटेल व्यवसायामध्ये युवकांनी यावं, हॉटेल व्यवसाय समजून घ्या. हॉटेल व्यवसाय हा काय आता त्रासदायक राहिला नाही पूर्वीसारखा. आता मशिनरी आलेले आहे, हायजीन किचन आलेले आहेत. म्हणजे हॉटेल काढल्यानंतर प्रतिष्ठा तुमची पहिलेच वाढणार आहे. म्हणजे तुम्हाला व्यवसाय पण मिळणार आहे आणि प्रतिष्ठा पण मिळणार आहे. पण हा व्यवसाय प्रतिष्ठा मिळण्यासाठी तुम्हाला कुठलं कष्ट घ्यायचं आहे, तर माझ्याकडे येणारं गिऱ्हाईक ही समाधानाने गेलं पाहिजे किंवा त्याचं समाधान झालं पाहिजे, अशा पद्धतीने मला त्याला सर्व्हिस द्यायची आहे. ग्राहक देवो भव. हां देऊ. आणि दुसरी गोष्ट, कुणाला सर्व्हिसच करायची असेल, सेफ व्हायचं असेल, मॅनेजर व्हायचं असेल, तर त्यामध्ये पोटेन्शियल चांगलं आहे. आता 5 स्टार 3 स्टार हॉटेलची संख्या वाढत चाललेली आहे, पर्यटकांची संख्या वाढत चाललेली आहे. मग ही सगळं जर आपण लक्षात घेतलं तर ह्या व्यवसायामध्ये फार मोठी संधी आहे आणि नवयुवकांनी त्या संधीचा फायदा आवर्जून घेतला पाहिजे. बेरोजगारी एकीकडे वाढते आणि एकीकडं हॉटेलमध्ये कामाला माणसं मिळत नाहीत अशी सुद्धा परिस्थिती आहे. पण गेली 75 वर्ष हॉटेल चंद्रविलास नावाचं एक हॉटेल साताऱ्यात वसंत जोशी यांनी चालवलं आणि चंद्रविलास नावाचा एक ब्रँड त्यांनी तयार केला. म्हणजे हॉटेल व्यवसायात 100 वर्ष 150 वर्ष काम करणारी सुद्धा कुटुंब आहेत, माणसं आहेत. पण आपल्या व्यवसायाचा ब्रँड किती लोकांनी तयार केला आहे हे जर आपण बघितलं तर ते हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच माणसं आपल्याला आढळतील की ब्रँड त्यांनी तयार केलेला आहे. कारण त्याची गुणवत्ता आणि चव राखणं हे फार मोठं आव्हान असतं आणि चव राखायची असेल तर काय करावं लागतं हे आत्ता आपल्याला वसंत जोशी यांनी आपल्या पॉडकास्टमध्ये सांगितलेलं आहे. वसंत जोशी यांचं पॉडकास्ट नीट आपण ऐकलं आणि हॉटेल व्यवसायामध्ये उतरलो आणि वसंत जोशींनी दिलेले सल्ले जरी ऐकले तरी आपण त्या व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो. दर्जा राखून काम केलं तर हॉटेल व्यवसायसुद्धा तुम्हाला खूप प्रतिष्ठा मिळवून देणारा व्यवसाय आहे. हॉटेल चंद्रविलासमध्ये आपण दारात थांबलो आणि अर्धा तास गर्दी असेल तर मालकाला फोन करून आपण 4 जणांपाशी आपला रुबाबसुद्धा मारू शकतो. असा हा व्यवसाय आहे की आम्हीसुद्धा गेलो आणि फार गर्दी असेल की वसंत शेठला आम्ही फोन करतो की शेठ जायचं आहे अर्जंट, आम्हाला खायची मिसळ. तर मिसळ खाल्ल्याशिवाय साताऱ्यातली आम्ही बाहेर पडत नाही किंवा आठवड्यातून 1 दिवस मिसळ खाल्ल्याशिवाय आम्ही साताऱ्यात राहतो असं सुद्धा वाटत नाही. तर वसंत जोशीसारख्या उद्योजकाशी आज आपल्याला गप्पा मारता आल्या, त्यांचा पॉडकास्टमध्ये सहभाग घेता आला. तर आपण वेगवेगळ्या माणसांना पॉडकास्टमधून समोर आणतो आहे की जे कधी यूट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्रात किंवा देशात पुढं आलेले नाहीत. अशा वेगवेगळ्या माणसांना भेटण्याचा आनंद आम्ही निश्चितपणे आपणाला देऊ. आपणाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आम्हाला प्रतिक्रियासुद्धा आपल्या कळवा. नमस्कार.